बहादूर, तू सकाळी किती वेळ झोपला होतास? ओ साहब जी, मैं सुबह थोड़ा सा सोया था साहब जी, लेकिन साहब उतना टाइम पे कोई आया गया भी नहीं साहब। अच्छा, म्हणजे बाहेरून कोणीच रामाश्रयमध्ये आलेलं नाही, याचा अर्थ पैसे रामाश्रयमधल्याच कोणीतरी उचलले. माळी काका, तुमचा कोणावर तरी संशय आहे ना? कोणावर? अण्णा आणि जांभळे. तुम्हाला वाटतंय अण्णा आणि जांभळेंनी पैसे उचलले असतील? कारण मूर्ती समोरचं पाकिट उघडताना मी ह्या दोघांका बघलं होतंय. काय होतं त्या पाकिटात? पैसे. म्हणजे आम्ही पाकिट घेतलं तेव्हा पैसे नव्हते त्याच्यात. आधी त्याच्यात पैसे होते हे तुमका दोघांका कसं कळला? मी पाहिलं होतं त्यांना पैसे ठेवताना. पण बस बस बस, आता पुढचे प्रश्न नाही. मी म्हणालो ना, तुम्ही जे सांगाल त्यावर मी विश्वास ठेवेन. बोला. मी ते पाकिट पाहिलं म्हणजे असं पाकिट कोणी ठेवलं नव्हतं ना याच्यापूर्वी कधी तिथे. आणखीन कोणी कोणी पाहिलं हे पाकिट? कोणी कोणी हात लावला होता पाकिटाला? मैं तो सुबह से किचन मध्येच आहे. मी सकाळी एकदा दर्शन घेतलं आणि परत तिकडे गेलो नाही, त्यामुळे मला काय माहित नाही. मला पण साहब जी. तुम्हा सगळ्यांना कळतंय का? एखादी चोरी झाल्यानंतर त्याची एन्क्वायरी करणं हे पोलिसांचं काम असतं. पण आजीच्या म्हणण्यानुसार रामाश्रयमधले सगळे प्रश्न हे आपण इथेच सोडवायचे, म्हणून मी तुम्हाला विचारतोय. प्लीज बोला आता. आता जोवर त्या पाकिटातल्या पैशाचा छडा लागत नाही ना, तोवर आपण कुणी इथून हलणार नाही. मीही इकडेच थांबणार आहे आणि गणपती थांबू दे. मग कुठलीच पूजा नको, आरती नको, प्रसाद नको, काहीच नको. हो, असं कसं चालेल? पूजा प्रसाद तर व्हायलाच हवा. पाहिजे तर आपण सगळेजण भुके राहू ना. मग सोडवा हे कोडं लवकरात लवकर. शोधा पैसे. नाही माहित नाहीये, पण पैशांबरोबर अतरंगही नाहीये. चिमाजी, मी तुला सगळ्यांना बोलवणार म्हणालो होतो ना. अतरंगुड आहे. मालक, अतरंग बराच वेळ झाला रामाश्रयामध्ये दिसलाच नाही. बहादूर, साहब जी. अतरंग केव्हा बाहेर गेलाय? ओ साहब जी, बहुत टाइम हो गया है. बहुत टाइम नाही, केव्हा बाहेर गेलाय? एखादा माणूस किती वाजता बाहेर जातो, किती वाजता आत येतो, याची नोंद नाहीये का तुझ्याकडे? 1-2 घंटा हो गया साहब जी. म्हणजे मग तोच, कारण त्याला अशी पैसे उचलायची सवय आहेच आहे. पण आता मात्र हद्द झाली हो. म्हणजे भाजीतले 2-4 रुपये घ्यायचा, कस्टमरच्या नावावर स्वतःच दूध प्यायचा, इथपर्यंत ठीक होतं. पण देवासमोरचे पैसे. जांभळे, मी अतरंगला जेवढा ओळखतो ना, त्यावरून तू देवासमोरचे पैसे उचलेल असं नाही वाटत मला. तो मान्य करूचोच नाही. हा, मी माझ्या भूतांका विचारतय. एक वेळ ना अतरंग्या खोटा बोलात, पण माझी भूता मात्र खोटा बोलायची नाही. हा, हे काय बॅग नाही भरलीत अजून? बॅग नाही भरलीत अजून? काय काय? बॅग नाही का भरली अजून? बॅग कशाला भरायची? 3 दिवसासाठी तर निघालोय. सॅक मध्ये कपडे भरले की निघालो. शिपवरची सवय आमची. तिकडेही मूड आला की जाता वाटतं फिरायला पाण्यात. नाही, पण इच्छा खूप होते. तसे आम्ही शिपवर असतो, फिरणं होतच. पण तुम्हाला राग आलाय का मी फिरायला निघालो याचा? नाही नाही, मला कशाला राग येईल? काय नाही, मी आपलं सहज विचारलं. हा, मित्र नाही दिसत आलेला तो. आय मीन ती कशाला इकडे येईल? आय मीन तो. इट्स ओके. आम्ही हायवेवरच भेटणार आणि मग तिकडनं बर्र जाणार. रामाश्रयाचा गणपती सोडून जाताय. काही लागलं असं वरलं तर? आपल्याकडचा गणपती 10 दिवसाचा असतो. त्याच्या आधी येणार आहे मी परत. आणि अदरवाईज तुम्हाला इथे आजी आहेच की, आणि आजीच्या मदतीला तुम्ही सगळे. खरंच हाडाचं शिप्पी आहात तुम्ही. थँक्यू. पण हा टोमणा आहे का? तुम्हाला वाटला का? नाही, मी आपलं सहज विचारलं. देन यू कॅन टेक इट ॲज अ कॉम्प्लिमेंट. थँक्यू. पण मला या वाक्याचा अर्थ कळला पाहिजे. काय? हेच
की मी हाडाचा शिपी आहे. नाही, कसले लागे बांधे नाहीयेत ना तुम्हाला, म्हणून म्हटलं. तुम्ही गणपतीविषयी जर बोलत असाल ना तर माझा या सगळ्याशी काही संबंध नाहीये. आणि आपल्याकडचा गणपती हा 10 दिवसाचा असतो, त्याच्या आधी मी परत येणार आहे. सो बेसिकली काय काही नाही. नाही बोला ना. नाही, नाही बोला ना. नाही, काही नाही, मला बोला ना. कामं आहेत, मी जाते. नाही तुमचं कारभारी मी जाते माहेराला हो, कारभारी मी जाते माहेराला हो, कारभारी वाटेवरी काजू, कारभारी वाटेवरी काजू, कारभारी बघून किती मी लाजू हो. कारभारी मी जाते माहेराला हो, कारभारी मी जाते माहेराला हो. अरे काय झालं? चकवा लागलो माका. चकवा? हैसूर बघला, थैसूर बघला, सुख काय घाबरलं मी माहितीये तुका? हसा नको, माका भीती वाटत माहितीये ना तुका? अरे चकवा नाही, मीच होतो. तूच होतस. हैसर काय करतस? देवाच्या पूजेला फुलं लागतात ना, हा, तीच आणायला गेलतो. मला सांग, आपलं ते केवड्याचं वन होतं रे, ते काय बंद केलं? आता गणपतीला केवडा द्यायचा कुठून? केवढा अपराध हं? आता तो का आठवण झाली पूजेची अचानक? हा? म्हणजे काल देवाच्या समोरचं पाकिट बघून तुका देव नाही आठवलो? देवाच्या पुढ्यातलं पाकिट कोणी चोरल्या? माका सांग. मी काय चोरी बिरी नाही केली. हा? असं तू म्हणतस, पण आप्पांचं म्हणणं ही चोरीच हा. आप्पा बघणं शक्यच नाही. असं म्हणतस? आप्पा गेल्याची बातमी खोटी आहे. आप्पा हैसरच असत. आप्पा ह्या सगळं बघतात. कुठून? ते बघ, ते बघ, ते बघलास? कुठे आहेत आप्पा? ते बघ, आप्पा वर बसले आहोत. दिसतात तो का? नाही. नाही, तो का नाही दिसू दे. ते बघ. आप्पा, आप्पा, आप्पा खाली यावा. हा? नाही, खाली यावा आप्पा. या नाही यावा, मी रिक्वेस्ट करते तुका यावा ना. आज काय तर सोक्ष बोक्ष लाग यावा आप्पा. इले बाजूला, बाजूको बाजूको इले ये या. आप्पा, या अतरंग्याबद्दल तुमचं काय म्हणणं? काय काय सांगतास? काय अतरंग्या ही तुझ्याकडनं अपेक्षा नव्हती? हा, मी काही केलं नाही. ते म्हणतात त्या गणपतीच्या समोरच्या पैशात तुझं कट हा. नाही आप्पा, देवाच्या पैशात पाप नाही. आई शपथ. आऊची शपथ किती घेतस? एक तर ते हंतरुणावर खेळली या, उगाच आईची शपथ घेतस? आप्पा, यो पोर खरा बोलता. यानं चोरी नाही केल्या ना, निष्पाप हा तो. चला आप्पा, चला. हा, बसले बसले वरती. हा हा आप्पा, हा हा, निघ आता. ही फुलं आणलेस ना, आता पूजा करू घे. माकाचं कोट येतात. तुका काय वाटला? ज्ञानो म्हणतात माका. हा, कारभारी मी जाते माहेराला हो. आजी येतो ग. अरे तू नाही, खरं म्हणजे बाहेर जाताना विचारू नये, पण तरी कुठे चाललंयस? वा, विचारू नये असं म्हणतेस आणि तरी विचारतेस. आणि मी कुठे जाणार आहे? इथून बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न करतोय, पण शक्य नाही आहे ना. वा, आता मलाच टोमणा का? आजी प्लीज. अरे बरं, ते जाऊ दे. त्या बल्लारचं काय झालं? त्याला भेटलास का तू? म्हणजे अरे, त्याच्याही जमिनीचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय ना. आजी, त्यांच्या आईनं ती जागा विकली. अरे पण कुणाला विकली? का विकली? कधी विकली? आणि त्या आलेल्या एवढ्या पैशांचं केलं काय? म्हणजे बघ ना, तुमचे काका कोणाची जमीन हडप करणं शक्य नाही, माझी आई कोणाला जमीन विकणं शक्य नाही, तरीही हे घडलंय. आणि आज ते दोघंही हयात नाहीयेत. आपण दोघे फसलो या सगळ्यात. आणि फसवणारी व्यक्ती एकच आहे, दगडू काशाबा परब. आपण दोघं मिळून शोधूया त्याला. गौरी, हा परब म्हणजे माझं इकडनं निघून जाण्याचं तिकीट आहे.